आमदार काशीनाथ दाते यांनी एनजीओंचा अनागोंदी कारभार केला उघड. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना. पारनेर. शिवराय न्यूज. पारनेर तालुक्यातील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारसाठी सुमारे 10.25 कोटींचा निधी आमदार काशीनाथ दाते यांनी मंजूर करून आणला. मात्र काही एनजीओंकडून अनागोंदी कारभार आणि ट्रॅक्टर भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार आमदार काशीनाथ दाते सर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी उघडा पाडला. यामुळे पोखरी, वडगाव दर्या येथील पाझर तलावातील गाळ गाठण्याचे काम तातडीने थांबवण्यात आले. पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी आमदार काशीनाथ दाते सर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणला. मात्र जिल्हा परिषद, कृषी विभाग व जलसंधारण विभाग यांच्या यंत्रणांखाली आलेल्या एनजीओ संस्था यांनी स्थानिक काही पुढारी, एजंट यांना हाताशी धरून अनागोंदी कारभार सुरू केला. पोखरी, वडगाव दर्या, लोणी हवेली येथील तक्रारी आमदार काशीनाथ दाते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे यांच्यापर्यंत पोहोचल्या. आमदार काशीनाथ दाते सर यांनी याबाबत माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली. नाम फाउंडेशन, टाटा कंपनी वगळता इतर एनजीओ म्हणून काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांनी स्थानिक पातळीवर काही पुढारी यांना हाताशी धरून काही गावांमध्ये परस्पर पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करून गाळ उचलणाऱ्या शेतकऱ्यांना याची माहिती सुद्धा दिली नाही. यासह वासुंदेमध्ये या माध्यमातून मुरुम उपसा आणि शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर मागे 500 रुपये उकळण्याचा प्रकार काही एजंट यांनी सुरू केला. हा गंभीर प्रकार आमदार काशीनाथ दाते सर यांनी चिंता व्यक्त करून जिल्हा परिषद, जलसंधारण विभाग, कृषी विभाग यांच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार काशीनाथ दाते सर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, दत्ता नाना पवार, मंगेश दाते आदी उपस्थित होते. एनजीओच्या प्रतिनिधींची आणि आपल्या सगळ्यांची जी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये शासनाच्या गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त तलाव या योजनेच्या संदर्भात जी अंमलबजावणीमध्ये ज्या त्रुटी आढळल्या त्या त्रुटींच्या संदर्भात माननीय आमदार साहेबांनी आपल्याशी भाष्य केलेलं आहे. आम्हाला पण फील्डवर काम करताना ज्या त्रुटी आढळल्या त्या आम्ही आमदार साहेबांच्या कानावर घातलेल्या होत्या. आणि याच्यात महत्त्वाचं जे आहे की महायुतीचं सरकार जलयुक्त शिवार आणि या गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून जे काम करण्याची जी देवेंद्र फडणवीस साहेबांची, एकनाथ शिंदे साहेबांची आणि अजितदादा पवारांची जी इच्छा आहे त्याला अनुसरून ह्या सगळ्या योजना राबवल्या जातात. आणि एनजीओंना सहभागी करून घेण्याचं कारण आमदार साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे. पण हे एनजीओंचं काम सुरू असताना जे खाली गैरप्रकार अगोदरच्या काळामध्ये जेव्हा ही कामं चालू झाली तेव्हा आमच्यापैकी कुणी किंवा आमदार साहेबांनी याच्यात काही हस्तक्षेप केलेला नव्हता. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा भाग, यांनी यांची कामं सुरू केली, आम्ही पण काही त्याच्यात तक्रारी केलेल्या नव्हत्या. जेव्हा लोकप्रतिनिधींची परवानगी घेतली न घेता, लोकप्रतिनिधींना न कळवता यांनी सगळ्यांनी कामं सुरू केली. तरी पण मान्य आमदार साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी कुणीही त्याच्यात हस्तक्षेप केलेला नव्हता. जेव्हा गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी आमदार साहेबांपर्यंत, आमच्यापर्यंत आल्या तेव्हा आमदार साहेबांना स्वतः ऍक्शन मोडमध्ये यावं लागलं. नाही तर शासनाचं जे धोरण आहे त्याला जे टाइम लिमिट आहे या सगळ्या अनुषंगाने आम्ही त्याला सपोर्टिव्ह ऍक्शन आमची सगळ्यांची होती. पण स्थानिक काही कार्यकर्त्यांचे त्याच्यात असलेले वेस्टेड इंटरेस्ट, कुठे गाळ विकतायत, कुठं मुरुम विकतायत, त्याचा जो शासनाचा मूळ हेतू आहे तो बाजूला राहिला आणि भलतेच उद्योग सुरू झाले. आणि मग आमदार साहेबांना ऍक्शन मोडमध्ये येऊन आज ही बैठक आणि पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचना सगळ्या एनजीओ पालन करतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि जे डिपार्टमेंट जलसंधारण आणि कृषी आहे, आमची तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती, मॉनिटरिंगमध्ये गडबड होते. जे आमदार साहेबांनी सांगितले ते मॉनिटरिंग त्या पद्धतीने व्हावं. आणि यापुढील काळामध्ये शासनाचे प्रतिनिधी बरोबर न घेता आम्हीच काहीतरी वेगळं करतोय, आमच्या माध्यमातूनच हे चाललंय, तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी जलयुक्त शिवारच्या चौकशा लावलेल्या होत्या. बरोबर आहे ना? ही योजना स्क्रॅप करायचं मोठं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं होतं. आणि आता देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब जेव्हा ऍक्शन मध्ये आलेत पुन्हा, तेव्हापासून हे काम
पुन्हा जोरात सुरू झाले आणि त्याच्यामध्ये त्याला सहकार्य करण्याऐवजी त्याच्यात कुठेतरी आपला हेतू साध्य करण्याचा उद्योग काय झालं. आता यांच्याकडे काही कामधंदा राहिलेला नाही आणि ते ह्या चांगल्या चाललेल्या कामांमध्ये कसं याचं भजं करता येईल त्याचा प्रयत्न चालू आहे. कालपासून आमदार साहेबांनी त्याच्यात लक्ष घालून हे सगळं काम थांबवण्याचा प्रयत्न केलाय. माझे सहकारी राहुल शिंदे असतील, वसंत चिडे असतील, सुभाष चिंदे असतील, गैरप्रकार थांबवण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जावा. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की शासन गाळ उचलून न्यायला पण शेतकऱ्यांना अनुदान देते, ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना देते याचा उल्लेख आपण सगळ्यांनी प्रामुख्याने करावा. आणि ते फक्त गाळ उचलून नेण्यासाठीच अनुदान देते, नाही तर त्याच्यातही परत काही कॉन्ट्रोवर्सी तयार होतील आणि आम्ही रेकॉर्डवर बोललो की तेवढंच ते स्प्रेड होईल, तर तसं काही होऊ देऊ नका. आमदार साहेबांनी डीबीटीद्वारे अनुदान मिळणार आहे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन गाळयुक्त व्हावी हा महाराष्ट्र शासनाचा, युती शासनाचा प्रयत्न आहे. त्याला महाराष्ट्र सरकारनं मृद व जलसंधारण विभाग या विभागाच्या मार्फत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून राज्यातले जे काही पाझर तलाव आहेत, जे काही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत, वेगवेगळ्या प्रकारे गावाच्या बाजूला असले किंवा शेजारी असलेले ओढे नाले आहेत, या सगळ्यामधून गाळ काढणे आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देणे अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी सरकारने घेतलं आहे. आणि त्या धोरणाच्या अंतर्गत या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये जवळपास 108 कामांना त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी ज्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मान्यता 108 कामांना त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर या कामांच्या एजन्सीज ज्या आहेत काम करणाऱ्या त्या देखील फायनल झाल्या. त्याच्यात नाम फाउंडेशन प्रामुख्याने त्याच्यामध्ये आहे, संकल्प प्रतिष्ठान आहे, त्याचप्रमाणे शिना बहुउद्देशीय संस्था आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या NGOज या त्या ठिकाणी नेमलेल्या आहेत. परंतु एक माझ्या निदर्शनास असं आलं की मी यापूर्वीही वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेच्या संदर्भातली माहिती दिली होती, आपण ती प्रसिद्ध देखील केली होती. या योजनेमध्ये जी काही एजन्सी काम करते किंवा NGO काम करतात त्या NGOंना जी मशिनरी लावली जाते त्या मशिनरीला प्रति घनमीटर 31 रुपये हा इंधन खर्चासाठी त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत दिले जातात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपसलेला जो गाळ आहे तो गाळ अल्पभूधारक शेतकरी असेल, अत्यल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याच्या शेतामध्ये नेण्यासाठी जवळपास 35 रुपये 75 पैसे घनमीटरप्रमाणे, म्हणजेच साधारणपणे एकरी 15,000 रुपये हे त्या शेतकऱ्याला DBTद्वारे त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत दिले जाणार आहे. असं असताना काम प्रत्यक्ष सुरू करत असताना या शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता आहे आणि मी त्याच दृष्टीने त्या ठिकाणी माझ्याकडे ज्या तालुक्यातून तक्रारी आल्या, ज्या ज्या ठिकाणी कामं चालू झाली त्या ठिकाणाहून माझ्याकडे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हेराफेरी त्या ठिकाणी केली जाते. काही शेतकऱ्याकडून पैसे वसूल केले जातात आधीच, काही इंधनाच्या खर्चासाठी सुद्धा पैसे उचलले जातात आणि त्याच्यामुळं आणि नंतर गाळ काढून झाल्यानंतर त्या ठिकाणी निघणारा जो मुरुम आहे तो मुरुम देखील खाजगीरित्या त्या ठिकाणी विकला जातो आहे. अशा प्रकारच्या माझ्याकडे तक्रारी आल्या आणि म्हणून त्या तक्रारीची दखल घेऊन मी 2 दिवसापूर्वी जलसंधारणाचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी की ज्या यंत्रणांच्या मार्फत ही सगळी कामं चालू आहेत त्या यंत्रणांना बोलावून घेतलं आणि याच्यामध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार चाललेत अशा पद्धतीने त्यांना सांगितल्यानंतर त्यांना ही सगळी जी माहिती आहे ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. शेतकरी त्याच्यामध्ये अज्ञान आहेत आणि सरकारचं काम असून सरकारच्या कामाची प्रसिद्धी केली जात नाही. फक्त ते जी एजन्सी आहे आणि एजन्सी आणि गावचे काही ठराविक लोक यांच्यामार्फतच हे काम चालू आहे. गावच्या लोकांनी मागणी केली म्हणून हे काम मंजूर झालं, अशा पद्धतीच्या बाहेर चर्चा त्या ठिकाणी केल्या जातात आणि सरकारची एवढी लोकप्रिय योजना असताना सरकारची प्रसिद्धी या योजनेच्या बाबतीमध्ये अजिबात होत नाही. म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी ही गोष्ट निदर्शनास आणून देण्यासाठी तुम्हाला देखील या ठिकाणी निमंत्रित केलं आणि शासकीय अधिकारी आणि जे काही NGOज आहेत ते NGO या ठिकाणी बोलवले आहेत. ज्या ठिकाणी काम चालू करतात त्या ठिकाणी
हे शासनाच्या निधीतून काम असल्यामुळे शासनाचा बोर्ड तिथं लागणं आवश्यक आहे. तो कुठेही लागला जात नाही. फक्त एक नाम फाउंडेशन जे आहे ते नाम फाउंडेशन थोडंसं त्या गोष्टीचं पालन करते. ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या बोर्ड लावतात, सगळं करतात, शासनाचा उल्लेख असलेला बोर्ड लावतात. परंतु बाकीच्या एजन्सीजचा तशा पद्धतीचं काही बोर्ड वगैरे लावलेलं दिसत नाही, शासनाची प्रसिद्धी केलेलंही दिसत नाही. आणि म्हणून मला आपल्यामार्फत शेतकऱ्यांना हे आवाहन करायचं की ही योजना नीटनेटकी समजून त्यांनी घ्यावी आणि याच्या योजनेच्या आडून गावामध्ये काही लोक समजा गैरफायदा घेत असतील तर त्या गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून देखील सावध झालं पाहिजे. जरी शेतकऱ्यांना पैसे नंतर मिळणार असतील, डीबीटीद्वारे मिळणार असतील आणि त्याच्यासाठी त्यांना आधी खर्च करावा लागत असेल कदाचित, तरी तो त्यांना करता येईल. परंतु त्यांच्या नावाखाली जर काही धनदांडगे शेतकरी जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर तो त्याचा गैरफायदा घेत असतील तर ती गोष्ट देखील लोकांना कळली पाहिजे. आणि म्हणून मी खरं म्हणजे या कामांना बंद ठेवायला सांगितलं आणि या सगळ्या एनजीओला बोलून तशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः ठराविक लोक प्रत्येक गावामध्ये त्यांच्याशी संपर्क हे करतात आणि हे लोक आणि ते एजन्सीवाले हे फक्त त्यांच्याच पद्धतीने ते काम करून घेतात. तर गावात जनरली सगळ्या लोकांना माहीत झालं पाहिजे. सरकार पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील गावातली कामं चालू झालेली माहीत नाहीत. आणि सरकारच्या प्रतिनिधींना जर गावातली कामं चालू झाली माहीत नसतील तर मग ही योजना कशासाठी? सरकारने आणली योजना कशासाठी आणली? सरकारच्या प्रसिद्धीसाठी आणली आणि सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणली. इथं जर शेतकऱ्यांचं भलं होण्याऐवजी कोणीमध्ये जर समजा एजंट वगैरे काही इतर काही कार्यकर्ते त्याचा गैरफायदा घेत असतील तर त्याच्यापासून शेतकऱ्याने सावध राहावं. म्हणून खऱ्या अर्थानं ही आज मीटिंग बोलवली आहे आणि पत्रकारांना देखील या ठिकाणी अजूनही सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींचं काम बंद पाडले, लोकप्रतिनिधींचं काम बंद पाडले अशा पद्धतीचं विशेषतः वडगावदरे आणि पोखरी ह्या दोन गावांच्यामधून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आमच्या कार्यकर्त्यांची किंवा आमची त्या ठिकाणी अपप्रचार त्या ठिकाणी चालू आहे. मला या तुमच्यामार्फत एकच सांगायचं आहे, आम्ही कुणीही शेतकरी विरुद्ध नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांना ही सगळी माहिती मिळावी म्हणून काम बंद ठेवायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या गावात ज्या ज्या गावात तक्रारी करतायत लोक त्या गावातल्या शेतकऱ्यांनी ह्या अशा लोकांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. ही योजना जशी इकडं आहे तशी कृषी खात्याकडं जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नालाबंड्स असतील, अनेक ओढे खुलीकरण असेल, ही सुद्धा त्यांच्याकडे कामं घेतली आहे. परंतु त्यांच्याकडे निविदा प्रक्रियेने ती कामं झाली आणि त्यांच्याकडे सुपरविजनला प्रॉपर माणसं त्या ठिकाणी आहेत. त्याच्यात देखील काही गफलत होते काय त्या संदर्भात देखील काही लोकांच्या तक्रारी येतात. आता विश्वनाथ कोरडे साहेबांनी या ठिकाणी एक कानूनच्या संदर्भात तक्रार केली, त्या तक्रारीची पण शहानिशा झाली पाहिजे. ती शहानिशा करण्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही सूचना केलेल्या आहेत. आणि म्हणून ही जी योजना आहे ही योजना किंवा काम बंद करण्याचा आमचा दुसरा कुठलाही उद्देश नसून ही योजना सगळ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचली पाहिजे. खऱ्या अर्थानं अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक यांच्यासाठी ही योजना आहे, त्यांना पण त्याची माहिती मिळाली पाहिजे आणि त्यांना पण त्याचा फायदा घेता आला पाहिजे. अशा या कारणासाठी खऱ्या अर्थाने ही आज बैठक या ठिकाणी बोलवली. या बैठकीला सर्व शासनाचे प्रतिनिधी, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्या एनजीओना देखील या ठिकाणी बोललं आहे. आणि आता एनजीओना या सूचना दिल्या आहेत की त्यांनी काम सुरू करण्यापूर्वी संबंधित डिपार्टमेंटला त्यांनी कळवलं पाहिजे की आम्ही उद्या या दिवशी हे काम सुरू करणार आहोत. तुमचं कोणी प्रतिनिधी असेल तर त्याला या ठिकाणी त्याचं भूमिपूजन करायला पाठवा. मला त्यांनी कल्पना दिली पाहिजे की आम्ही या दिवशी सुरू करणार. ठीक आहे, मला वेळ नसेल तर मी कोणाला पाठवायचं त्याला मी पाठवीन. परंतु शासनाचं जर काम आहे तर शासनाच्या सगळ्या प्रतिनिधी असेल, शासनाचे अधिकारी असतील, यांना माहिती देणं ही जबाबदारी ही एनजीओची राहील. हे देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. सर, याच्यामागं असं आहे की कृषी विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल किंवा एनजीओ असेल, यांनी याच्या आधी जनजागृती केलेली आहे का की शेतकऱ्यांपर्यंत जनजागृती केली का यांनी या योजनांची? जनजागृती जर केली असते तर हे असले प्रकार घडले नसते ना. आता लोणी हवेलीचा सरपंच म्हणतो की आम्ही मागणी केली, आम्ही वरती जाऊन मंजूर करून आणलं. त्याचा संबंध काय? लोणी हवेलीचा सरपंचाचा संबंध काय? गावातून लोकांची मागणी केली, लोकप्रतिनिधीकडे मागणी करतात, लोकप्रतिनिधी संबंधित एजन्सीला इस्टिमेट करायला सांगतात आणि संबंधित एजन्सी जलसंधारण असेल किंवा जिल्हा